नमस्ते. चला. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसृजं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरजानगम्यं वन्दे विष्णुं भवरं सर्वलोकैकनाथं. विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमो नमः. ओम श्री गणेशाय नमः. आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. नैमिष नावाचा अरण्य. या नैमिष नावाच्या अरण्यामध्ये शौनकादी नावाचे 88,000 ऋषीमुनी वास्तव्य करीत असताना चालू आहे ना. एक दिवस हे सगळे ऋषीमुनी एकत्र जमले आणि आपल्या पुराण सांगणाऱ्या सुतांच्या जवळ गेले. आपल्या पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न केला का हे मुनिश्रेष्ठा, आपल्या मनामध्ये जेव्हा जेव्हा ज्या ज्या इच्छा उत्पन्न होतात त्या कशाने पूर्ण करता येतील? त्यासाठी आम्हाला कोणत्या देवाची पूजा करायला हवी, कोणतं व्रत करायला हवं, कोणता जप करायला हवं, कोणतं तप करायला हवं, कोणता यज्ञयाग करायला हवा, ते आम्हाला सांगा, ते ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा त्या सुताने सांगितलं की मुनी हो, हा जो तुमचा प्रश्न आहे हा प्रश्न याआधी भगवान महाविष्णूंना नारदाने विचारलेला होता. का विष्णूंना नारदाने हा प्रश्न विचारला? कारण नारद मुनी स्वर्गलोक मृत्यूलोक पाताळलोक अशा अनेक लोकांमध्ये फिरता फिरता संचार करता करता मृत्यू लोकामध्ये पृथ्वी लोकामध्ये भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर नारदाने काशी या क्षेत्रामध्ये आपले प्रस्थान केलं. काशी या क्षेत्रामध्ये आले आणि या क्षेत्रामध्ये आल्यानंतर, या पुण्य पवित्र क्षेत्रामध्ये आल्यानंतर नारदाने पाहिलं तर या ठिकाणी जे जीव जन्माला आलेले आहेत, या जीवांचा वेगवेगळ्या योन्यांमध्ये जन्म झालेला आहे. यांना अनंत प्रकारची दुःख आहे. नारदांना एक गोष्ट माहिती होती की यातला जो मानव जीव आहे तो मानव जीव 84 लक्ष योन्यांमध्ये फिरून आल्यानंतर सगळ्यात शेवटी त्याला प्राप्त झालेला आहे. आणि तो कशासाठी देवाने दिलेला आहे तर या पाठीमागचे त्याचे जेवढे जन्म झालेले आहेत त्या जन्मामध्ये त्याच्याकडून जे काही पाप कर्म झालेलं आहे, त्या जन्मामध्ये त्याच्याकडून काहीतरी दुष्कर्म झालेलं आहे, त्याच्यापासून त्याला काही प्रायश्चित्त भोगायचं असेल तर या जन्मामध्ये त्याला ते भोगता यावं. या जन्मामध्ये ते कसं भोगायला पाहिजे तर या जन्मामध्ये त्याला देवाचं नामस्मरण चिंतन करता यावं, भजन कीर्तन करता यावं, देवाची पूजा अर्चा करता यावी, त्याच्यातून त्याला पुण्य प्राप्त करता यावं. म्हणजे काय होईल तर त्याचं जे पापकर्म झालेलं आहे, त्याच्याबरोबर जे दुःख आलेलं आहे, पीडा आलेली आहे, ती सगळी दूर होऊन त्याला मोक्षापर्यंत जाता येईल. अन्यथा काय होईल तर अन्यथा त्याला या मोक्षापर्यंत जाता येणार, त्याला या जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून राहावं लागेल. आणि ही चिंता नारदांना लागली की या लोकांना जर पुण्यकर्म जर प्राप्त झालं नाही तर यांना मोक्ष मिळणार नाही. म्हणजे आपण यांना यांच्या दुःखातून बाहेर काढायला पाहिजे. कारण जोपर्यंत हे दुःखमय वातावरणातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत हे कोणीही आपल्याला सत्सद विवेक बुद्धीने किंवा भक्तिभावाने देवाची पूजा करणार नाही. आणि जोपर्यंत तुमचा भाव तिथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला पुण्य प्राप्त करता येणार नाही. आणि म्हणून नारदाने एक उपाय काढला की आता आपण काय करू, आपण सृष्टीचे पालन करते भगवान विष्णूंच्या जवळ जाऊ, ते आपल्याला याच्यातून काहीतरी मार्ग सांगतील. आणि मग नारद मुनी विष्णू लोकामध्ये गमन करते झाले. विष्णू लोकामध्ये पोहोचल्यानंतर नारदाने त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्या 4 हातामध्ये शंख चक्र गदा कमळ धारण केलेल्या, पायापर्यंत रोळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ अशा वर्णाच्या नारायण भगवंतांना पाहिल्यानंतर नारदाने त्यांची स्तुती करायला प्रारंभ केला. नारद मुनी सांगू लागले की ज्याचं स्वरूप वाणी आणि मन यांना न कळणार आहे, जो अनंत शक्तिमान आहे, जो उत्पत्ती मध्य नाश यांना रहित आहे, जो मूळचा निर्गुण आहे, जो जगाच्या आरंभ काळी 3 गुणांचा स्वीकार करतो, अशा या नारायणाला माझा नमस्कार असो. अशा प्रकारची आपली स्तुती ऐकल्यानंतर भगवान महाविष्णूंनी नारदांना विचारले की नारदा, या ठिकाणी का बरे आलेला आहात? आपल्या मनामध्ये काय प्रश्न आहे तो आम्हाला कथित करा, आम्ही आपल्या प्रश्नाचं समर्पक असं उत्तर. तेव्हा नारदाने सांगितले की देवा, स्वर्गलोक मृत्यूलोक पाताळलोक अशा लोकांमध्ये फिरता फिरता मृत्यू लोकामध्ये भारतामध्ये काशी सारख्या पुण्य पवित्र ठिकाणी गेलो. या ठिकाणी गेल्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी जे जीव जन्माला आलेले आहेत या जीवांचा आपापल्या पूर्व पापकर्माप्रमाणे वेगवेगळ्या योन्यांमध्ये जन्म झालेला आहे. हे देवा, हे भगवंता, यांना अनंत प्रकारची दुःख आहे. तेव्हा काय करा, या लोकांची दुःख कमी व्हावी किंवा ती नाहीशी व्हावी, त्यांना पुण्यकर्म प्राप्त करता यावं, त्यांना मोक्ष प्राप्ती व्हावी, यासाठी मला एखादा उपाय सांगा.
भगवंतांनी सांगितलं की नारदा, लोकांचं कल्याण व्हावं म्हणून तुम्ही जो प्रश्न केला तो प्रश्न अतिशय सुंदर आहे. आणि म्हणून जे व्रत केल्यानं, जी पूजा केल्यानं जीवांची सर्व दुःख नाहीशी होतात, असं व्रत मी तुम्हाला सांगतो. या व्रताला सत्यनारायण व्रत म्हणतात. हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकामध्ये सर्व काळ सुख भोगतो आणि शेवटी तो आनंद रूप मोक्षपादाला निघून जातो. नारदांनी देवाला सांगितले की देवा, कलियुग चालू आहे. कलियुगामध्ये प्रत्येक जीव हा जगण्याची धडपड करेल, प्रत्येक जीव हा फळाच्या अपेक्षेने काम करेल. मग या पूजेमधून कोणती कोणती फळ प्राप्त होतील ते सांगा. भगवान सांगू लागले की नारदा, ज्या घरामध्ये ही पूजा होईल त्या घरामध्ये सदा सर्वदा सुख, शांती आणि समृद्धी राहील. त्या घरामध्ये धनधान्य मुबलक प्रमाणामध्ये राहील, पुत्र पौत्रादींची संख्या मुबलक प्रमाणामध्ये राहील. आणि सगळ्यात शेवटी काय, तर जो संकल्प धरून ही पूजा केली जाईल तो त्यांचा संकल्प शीघ्र, अतिशीघ्र परिपूर्ण होईल. नारदाने पुन्हा देवाला प्रश्न केला की देवा, ही पूजा कशी करावी. भगवान सांगू लागले की नारदा, आपल्या घरामध्ये ब्राह्मणाला बोलवा. घरामध्ये चौरंग असतो, चौरंगाला 4 केळीचे खांब बांधा, त्याच्यावरती वस्त्र ठेवा, त्याच्यावरती तांदळाची रास घाला, त्याच्यावरती कलश ठेवा, कलशावरती पूर्ण पात्र ठेवा, पूर्ण पात्रावरती वरुणाद्या वाहिनी देवतांची स्थापना करा. मध्यभागी विष्णूला षोडशोपचारे स्थापन करून द्या. देवाला तुळस प्रिय आहे म्हणून देवाचं नाव घेत घेत देवाला तुळस अर्चन करा. आपल्या इष्ट, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता यांनाही या ठिकाणी आमंत्रित करा. त्यांच्यासाठीही काही विडे नारळ काढून त्यांनाही या ठिकाणी आमंत्रित करा आणि आपल्या घरामध्ये यथासांग ही पूजा करा. आलेल्या ब्राह्मणाकडून कथा ऐका, ब्राह्मणाला यथासांग दक्षिणा द्या. नारदाने पुन्हा देवाला प्रश्न केला की देवा, या पूजेमध्ये देवाला सगळ्यात जास्त प्रिय असणारी गोष्ट कोणती आहे. भगवान सांगू लागले की नारदा, एकतर देवाला रव्याचा हलवा आवडतो म्हणून काय करा, केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा या सर्व वस्तू सवाया प्रमाणामध्ये एकत्र करा आणि त्याचा केलेला प्रसाद देवाला अर्पण करा. अजून काय देवाला आवडतं, तर भगवान सांगू लागले की नारदा, देवाला भक्ती आवडते. शुद्ध देवाला प्रश्न केला की देवा, कोणत्या वेळी करायला पाहिजे ही पूजा. खरं बघायला गेलं तर पोथी पुराणामध्ये आमच्या हेच सांगितलेलं आहे की सूर्योदयाच्या वेळी करा. का, कारण सूर्योदयाच्या वेळी सूर्य आपल्याला नवीन ऊर्जा घेऊन आलेला असतो, आपला उत्कर्ष करणारा असतो. सूर्यास्ताच्या वेळी करा, कारण सूर्यास्ताच्या वेळी आपली गाई गुरं रानातून चरून येत असताना त्यांच्या खुरामधून उडलेली जी धूळ आहे त्या धुळीचा या पृथ्वीवरती संचार होत असताना सूर्यकिरण त्याच्यावरती पडताना त्याच्यातून एक नवीन ऊर्जा तयार होते. तो एक पवित्र क्षण असतो त्याचा. त्याच्यानंतर पौर्णिमेला करा, कारण पौर्णिमा ही पूर्ण असते. पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो. चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे आणि मग आपलं मन या ठिकाणी स्थिर राहते. त्यानंतर संक्रांती दिवशी करा. संक्रांत प्रत्येक महिन्याला येते. जेव्हा जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तो दिवस संक्रांतीचा असतो. मग त्या दिवशी पूजा करा. का, कारण संक्रांत ही अतिशय पवित्र असते, अतिशय पुण्य फलदायी असते. म्हणून तर जानेवारीमध्ये आपली जी मकर संक्रांत येते त्या संक्रांतीला सर्व स्त्रिया, सर्व सुवासिनी आपल्या हातामध्ये हळदी कुंकवाचं ताट, तीळ गूळ सगळं घेऊन देवाच्या तिकडे जातात, देवाची पूजा करतात. सुवासिनी एकमेकीला हळद लावतात आणि काय करतात, हळद कुंकू लावून काय करतात, तर पुण्य जास्त मिळवण्याचा प्रयत्न करतात. मग संक्रांतीच्या दिवशी करा. कलियुगामध्ये आपल्या सर्व जीवांना दुःख नाशन करण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. गेल्या हजारो वर्षापासून तो आपल्या पृथ्वीवरती उपस्थित आहे. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक माणसाने आपल्या घरामध्ये किमान वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये ही पूजा करावी. ही पूजा का करावी याच्या पाठीमागची अजून काही कारण आहे. एक तर आपल्याला पुण्यप्राप्ती करता येते, आपल्या घरातलं वातावरण शुद्ध करता येतं, आपला धर्म वाढवता येतो, आपले संस्कार पुढच्या पिढीला घेऊन जाता येतात. त्याचबरोबर तुम्ही हे पूजेसाठी जे काही सामग्री आणता, पूजा करणं म्हणजे फक्त भटजींचा फायदा नव्हे, बरोबर. पूजा करणं म्हणजे तुम्ही सुपारी आणता, ती सुपारी कोणीतरी पिकवलेली असते. तुम्ही तांदूळ आणता, ते तांदूळ कोणीतरी पिकवलेले असतात. नारळ आणता, ते नारळ कोणीतरी पिकवलेले असतात. फुलं पानं आणता, ह्या सर्व गोष्टी कुणी ना कोणीतरी त्या उत्पन्न करत असतं. उत्पन्न करत असताना त्यांच्याजवळ येणारे जे कामगार आहेत किंवा व्यापारी आहेत त्यांच्याकडे आपल्या धनातला थोडा 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 वाटा त्यांच्यापर्यंत तो पोहोचतो आणि मग प्रत्येक माणसाचा आशीर्वाद आपल्याला
प्राप्त होत असतो. आम्ही आमच्या घरामध्ये प्रसाद बनवतो. काही लोकांना आपण आपल्या नातेवाईकांना, इष्टमित्रांना, पाहुण्यांना आपल्या प्रसाद घेण्यासाठी बोलवतो किंवा अन्नदान करतो. त्याच्यामध्ये काय होतं तर ते सगळं झाल्याच्या नंतर ते सर्व लोक आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणून आपण ही पूजा आपल्या घरामध्ये प्रत्येक वर्षाला कमीत कमी वर्षातून एकदा तरी ती करायला हवी. इथे श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायाम प्रथमाध्याय गोडा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सत्यनारायण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त. दुसऱ्या अध्यायामध्ये काय झालं, नारदाने देवाला प्रश्न केला की देवा, ही पूजा माझ्या आधी तुम्ही पृथ्वीवरच्या कोणत्या माणसाला सांगितली ते सांगा, त्याला त्याचा लाभ झाला का तेही सांगा. भगवान सांगू लागले की नारदा, जे लोक धार्मिक आहेत, धर्म वाढवणारे आहेत, धर्माचं रक्षण करणारे आहेत, धर्माच्या प्रमाणे आचरण करणारे आहेत, अशा लोकांवरती मी कृपा करीत असतो. आणि मग शतानंद नावाचा ब्राह्मण, हा काशी नगरातला ब्राह्मण, हा या सर्व तत्वामध्ये बसणारा होता. म्हणून मी काय केलं, मी एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं, त्या शतानंद नावाच्या ब्राह्मणाच्या समोर प्रकट झालो, त्याला प्रश्न केला का हे ब्राह्मण श्रेष्ठा, तू दररोज पृथ्वीवरती का फिरतो ते सांग. त्या ब्राह्मणानं आपल्या घरातली सर्व सत्य परिस्थिती मला सांगितली आणि मला विनंती केली की महाराज, माझ्या घरामध्ये असणारी जी गरिबी आहे ती दूर होण्यासाठी मला एखादा उपाय सांगा. त्यावेळी मी त्या ब्राह्मणाला हे सत्यनारायणाचं विधान सांगितलं. आणि मग या ब्राह्मणानं काय केलं, आपल्याला दुसऱ्या दिवशी जेवढी भिक्षा मिळाली तेवढ्या भिक्षेमध्ये यथा सांग देवाची पूजा केली. पूजेचा प्रभाव असा झाला, या ब्राह्मणाच्या घरामध्ये असणारी गरिबी दूर झाली आणि म्हणून तो आपल्या घरामध्ये प्रत्येक महिन्याला ही पूजा करू लागला. पुष्कळ पुण्य प्राप्त केलं. शेवटी तोही आनंदरूप मोक्षपदाला जाऊन पोहोचला. एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपल्या घरामध्ये देवाची पूजा करत असताना लाकडे विकणारा मोळीविक्या त्या ठिकाणी आला. तहानेनं व्याकुळ झालेला होता. मस्तकावरची मोळी ब्राह्मणाच्या दारासमोर उतरली. ब्राह्मणाच्या घरामध्ये प्रवेश केला. पाहिलं तर तो ब्राह्मण देवता कोणती तरी पूजा करीत आहे. हे पाहिल्यानंतर त्यांना नमस्कार केला. विचारले की महाराज, आपण ही जी पूजा करीत आहात, ही पूजा केल्यानंतर काय फळ प्राप्त होतं. त्या ब्राह्मणाने सांगितलं की आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा भगवान महाविष्णूंचं मी व्रत करीत आहे. हे ऐकल्यानंतर त्या मोळीविकेला खूप आनंद झाला. त्यानं काय केलं, त्या ब्राह्मणाकडून ही पूजा समजावून घेतली, हे व्रत समजावून घेतलं, प्रसाद भक्षण केला, पाणी पिऊन आनंदाने शहरात मोळी विकण्यासाठी निघाला. आपल्या मस्तकावर लाकडाची मोळी घेतली. देवाचं चिंतन करता करता तो धनिक लोकांच्या नगरामध्ये जाऊन पोहोचला. त्या दिवशी त्याला त्याच्या मोळीचं दुप्पट तिप्पट द्रव्य मिळालं. मिळालेल्या सर्व पैशामध्ये, सर्व द्रव्यामध्ये त्यानं पूजनाची उत्तम तयारी करून आपल्या घराकडे आला आणि आपल्या घरामध्ये इष्टमित्र नातेवाईक यांच्यासह यथासांग देवाची पूजा केली. या पूजेचा प्रभाव असा झाला, हा मोळीविक्या सुद्धा धनधान्य पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला. या लोकांमध्ये सर्व काळ सुख भोगलं आणि शेवटी तो आनंदरूप मोक्षपदाला जाऊन पोहोचला. इथे श्री स्कंद पुराणे रेवाखंड सत्यनारायण कथायाम तृतीयाध्याय गोडा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की, सत्यनारायण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त. असणारा राजा, त्याची भार्या म्हणजे त्याची पत्नी अतिशय पतिव्रता होती, सुंदर वदना होती, अत्यंत रूपवान अशी होती. एक दिवस त्याने काय केलं, आपल्या पत्नीला बरोबर घेतलं, नदीच्या तीरावरती देवाची पूजा करू लागला. आपल्या नौकेमध्ये पुष्कळ सामग्री घेऊन साधू आणि नावाचा व्यापारी त्या ठिकाणावरून चाललेला होता. त्याच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली, का राजा का बरं पूजा करतोय, आणि निश्चितच राजा जर ही पूजा करत आहे तर या पूजेमधून काहीतरी फायदा होत असेल, लाभ होत असेल, फळप्राप्ती होत असेल. त्यानं काय केलं, नौका नदीच्या तीराला उभी केली, राजाच्या जवळ गेला. नम्रपणानं राजाला विचारलं की राजन, आपण ही जी पूजा करतात, ही पूजा केल्यानंतर काय फळ प्राप्त होतं. त्या राजाने सांगितलं की साधो, पुत्र प्राप्त व्हावा, धन प्राप्त व्हावं, या हेतूनं अतुल तेजस्वी अशा सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायणाचं, भगवान महाविष्णूंचं मी पूजन करीत आहे. हे ऐकल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. त्यानं त्या राजाकडून व्रत समजावून घेतलं. व्यापार संपवला. व्यापार संपवून आपल्या घराकडे परत आला. आपल्या घराकडे परत येऊन त्यानं हे संतती देणारं जे व्रत आहे हे आपल्या पत्नीला सांगितलं. आणि जेव्हा मला संतती होईल तेव्हा मी देवाचं पूजन करेन असा त्याने नवस केला. अशा प्रकारचं व्रत शीलवान साधवाण्यानं आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितलं. त्यानंतर धार्मिक आणि पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंतकरणाने आपल्या पतीची सेवा करता करता गर्भवती झाली. 10वा महिना सुरू झाला. घरामध्ये
लीलावती लग्नाच्या योग्य झाली, परंतु जो संकल्प होता तो संकल्प विसरला गेलेला होता. एक दिवस काय झालं, मधुर वाणीनं लीलावतीनं आपल्या पतीला प्रश्न केला का महाराजांना व्हावं, म्हणून त्याने सांगितलं की हे प्रिय, आता आपण काय करूया, आता आपण कलावतीच्या लग्नाच्या वेळेस हे व्रत पूर्ण करून टाकू. असं म्हणून त्यानं काय केलं, व्यापारासाठी निघाला. आपल्या कन्येकडे पाहिलं, कन्या उपवर झालेली आहे, विवाहाच्या योग्य झालेली आहे. आता आपण आपल्या मुलीचा विवाह उरकून नंतर व्यापारासाठी जाऊ असं ठरवलं. आपल्या कन्येसाठी वर शोधण्यासाठी त्याने एका दूताला पाठवलं. तो दूत कांचन नावाच्या नगरामध्ये पोहोचला. त्या नगरामध्ये त्याने एका वाण्याच्या मुलाला पाहिलं. सुंदर असा तो मुलगा पाहिल्यानंतर त्याला बरोबर घेतलं, वाण्याच्या जवळ आला. त्यावेळी सुंदर आणि सर्व गुण संपन्न अशा त्या वैश्यपुत्राला पाहिल्यानंतर साधू वाण्यानं आपल्या ज्ञाती बांधवासह आपल्या कन्येचं कन्यादान त्या वैश्यपुत्राला करून टाकलं. परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा आनंद झाला. व्यापारामध्ये चतुर असणारा, हुशार असणारा, कुशल असणारा जावई प्राप्त झाला. सर्व गुणांनी संपन्न असणारा जावई प्राप्त झाला. पुन्हा एकदा संकल्प विसरला गेला. आपल्याला एकुलती एक कन्या आहे म्हणून जावयाला सुद्धा त्यानं आपल्या बरोबर ठेवून घेतलं. आणि एक दिवस जावयाला बरोबर घेऊन त्यानं व्यापाराला गेला. चंद्रकेतूच्या राज्यामध्ये जाऊन व्यापाराला त्यानं सुरुवात केली. व्यापार काही काळ चांगला चालला. भगवंताने काय केलं की हा वाणी आहे, या वाण्याचा जो संकल्प आहे, जेव्हा जेव्हा याला आनंद होतोय तेव्हा तेव्हा याचा संकल्प विसरला जातोय. म्हणजे निश्चित याला काहीतरी दुःख दिलं पाहिजे, जेणेकरून त्याचा जो राहिलेला संकल्प आहे, विसरला गेलेला संकल्प आहे, तो पूर्ण झाला पाहिजे. आणि मग काय दुःख झालं त्याला, तर त्या चंद्रकेतूच्या राजवाड्यामध्ये जी चोरी झाली, त्या चोरीचा आळ साधूवाण्यावरती आला. राजाच्या दूताने साधूवाने त्याचा जावई या दोघांना किल्ल्यातल्या कारागृहामध्ये डांबून ठेवलं. त्यांच्याजवळ असणारी सामग्री जप्त करून ठेवली. इकडे वाण्याच्या घरामध्ये जेवढी सामग्री होती तेवढी चोरांनी चोरून नेली. त्यामुळं मानसिक दुःख, क्षुधा, तृषा यांनी दुःखी झालेली साधूवाण्याची पत्नी आणि मुलगी दोघी जणी घरोघरी जाऊन भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागल्या. एक दिवस भुकेनं व्याकुळाशी ती कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये सत्यनारायणाची व्रतकथा चालू होती. बराच समुदाय त्या ठिकाणी बसलेला होता. कलावती सुद्धा त्या ठिकाणी बसली. तिने देवाची कथा ऐकली. देवाला आपलं दुःख निवारण व्हावं यासाठी प्रार्थना केली. प्रसाद भक्षण केला. आनंदाने आपल्या घराकडे निघाले. परंतु उशीर झाल्यामुळे लीलावतीनं तिला विचारलं की हे मुली, तू एवढी रात्र होईपर्यंत कुठे होती, तुझ्या मनामध्ये काय विचार चालू आहे. तेव्हा ती मुलगी सांगू लागली की हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणारं व्रत पाहिलं. या व्रताविषयी, या पूजेविषयी लीलावतीला माहिती होती. त्यामुळे ती आनंदी झाली. हे व्रत करण्यास ती तयार झाली. त्यानंतर तिनं काय केलं, आपला पती आणि जावई लवकर घरी परत यावा असा संकल्प केला. आपल्या घरामध्ये आपले इष्ट मित्र नातेवाईक यांच्यासह यथासांग देवाची पूजा केली. या पूजेचा प्रभाव असा झाला, भगवान तिच्यावरती संतुष्ट झाले. चंद्रकेतूच्या स्वप्नात गेले. चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन सांगितले की हे राजा, हे नृपश्रेष्ठा, तुझ्या बंदिशाळेमध्ये कैद असलेले दोन्ही वाणी निर्दोष आहेत. त्यांना माझ्यामुळे दुःख भोगावं लागलेलं आहे. तर तू काय कर, त्यांना मुक्त करून दे. त्यांचं जेवढं द्रव्य तुझ्या वाड्यामध्ये जप्त आहे ते त्यांचं त्यांना परत देऊन टाक. राजा सकाळी उठला, सभेमध्ये बसला, सर्वांना स्वप्न सांगितलं. आपल्या दूतांना आज्ञा केली की आपल्या बंदिशाळेमध्ये असणाऱ्या दोन्ही वाण्यांना मुक्त करून आणा. या दोघांना मुक्त करण्यात आलं. या दोघांनी काय केलं, राजाच्या समोर आले, राजाला हात जोडले, नमस्कार केला. परंतु पूर्वीचा शिक्षेचा वृत्तांत आठवला. कुठलंही भाष्य केलं नाही, मौन धारण केलं. राजाला मात्र सर्व सत्य परिस्थिती माहिती होती. राजाने सांगितलं की वैश्य, तुमच्या दैवयोगामध्ये, तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला जेवढं दुःख भोगायला लागणार होतं तेवढं तुमचं भोगून झालं. आता तुम्हाला कशाची भीती नाही. आता असं म्हणून त्यांच्या बेड्या काढल्या, त्यांना क्षौरकर्म करवलं, मंगल स्नान करवलं, उंची वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. त्यांच्याशी नम्र भाषण करून त्यांना संतुष्ट केलं. त्यांचं जेवढं द्रव्य घेतलेलं होतं तेवढं द्रव्य देताना राजानं दुप्पट प्रमाणामध्ये दिलं. कारण राजानं हा विचार केला की माझ्या राज्यामध्ये या वाण्याला व्यापारासाठी आलेला असताना माझ्या कैदेमध्ये राहिल्यामुळे याचा व्यापार थांबला. व्यापारामध्ये याचा फायदा झाला असता, त्याचं नुकसान झालं, त्याचं नुकसान होऊ नये म्हणून भगवंताने काय केलं, तर आपल्याकडचं अनेक द्रव्य, जास्तीत द्रव्य त्याला देऊन टाकलं आणि सांगितलं की हे साधू, आता आपण आपल्या घरी जा, आता आपल्याला कशाची भीती नाही. तेव्हा साधू आणि त्याचा जावई या दोघांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला आणि आपल्या घराकडे परतीच्या प्रवासासाठी निघाले. इथे श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायाम तृतीयाध्याय गोडहा पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, सत्यनारायण भगवान की जय, श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः. चौथ्या अध्यायामध्ये काय झालं,
हा वाणी विचार करायला लागला की राजानं आपल्याला बंदीशाळेमध्ये कोणतीही चूक नसताना टाकलं, का टाकलं माहीत नाही. राजा आपल्याला आता बंदीशाळेतून मुक्त करतोय, का करतोय हेही माहीत नाही. राजा आपलं जेवढं द्रव्य होतं तितकंच अजून आपल्याला देतोय. राजा एवढं सगळं आनंदी अंतःकरणाने का करतोय हे सगळं आपल्याला काही माहिती नाही. परंतु हे सर्व समुद्र मार्गावरून घेऊन जात असताना आपल्याकडून कोणीही चोराने लुटारूनी आपल्याकडून ते घेऊ नये म्हणून त्याने काय केलं तर त्या ठिकाणी जेवढे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांना दक्षिणा दिली, त्यांचा आशीर्वाद घेतला, आपल्या घराकडे परतीचा प्रवास सुरू केला. भगवंतांनी काय केलं तर या वाण्याला राजाने दुप्पट प्रमाणामध्ये द्रव्य दिलेलं आहे, आपल्याला याची परीक्षा करायला पाहिजे. म्हणून संन्यासाचा वेश धारण करून भगवान त्याच्या समोर प्रकट झाले. त्याला प्रश्न केला का हे साधू, तुझ्या नौकेमध्ये काय भरून व्यापारासाठी निघाला? याला वाटलं की कोणीतरी चोर असेल, लुटारू असेल, वेश बदलून आलेला असेल, खरं सांगून चालणार नाही. हा खोटं वचन बोलला. म्हणाले की संन्यासी बुवा, आमच्या या नौकेमध्ये बेले आणि पानं भरलेले आहेत, आम्ही त्यांचा व्यापार करतो. भगवान तथास्तु म्हटले आणि त्या ठिकाणून थोड्या अंतरावरती समुद्राच्या तीरावरती जाऊन बसले. इकडं वाण्यानं नित्यकर्म केलं, नौकेकडे परत आला. पाहिलं तर नौका हलकी झाली होती. त्यावेळी त्याचा जावई त्याला सांगू लागला की महाराज चिंता करू नका, संन्यासाचा शाप खरा ठरला. आपण जोपर्यंत त्या संन्यासाला शरण जाणार नाही तोपर्यंत आपल्याला हे पुन्हा प्राप्त होणार नाही. आपल्या जावयाच्या म्हणण्याप्रमाणे तो त्या यतीजवळ जाण्यासाठी तयार झाला. त्यांच्या जवळ गेला, त्यांना साष्टांग नमस्कार घातला, सांगू लागला की महाराज मी आपल्याजवळ जे खोटं वचन बोललो त्या अपराधाची आपण मला क्षमा करावी असं म्हणून तो पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागला, दुःख करू लागला. तेव्हा भगवान त्याला सांगू लागले की हे साधू, दुःख करू नको, शोक करू नको, तू माझं तुझा जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी तुला वारंवार हे दुःख देत आलो. साधू आणि भगवंत, मी आपणास कसा जाण्याने मी आता आपल्याला शरण आलेलो आहे, मी यथाशक्ती आपलं पूजन करीन, माझं आपण रक्षण करावं, माझं जेवढं पूर्वीचं द्रव्य आहे ते माझं मला पुन्हा प्राप्त व्हावं. भगवान पुन्हा एकदा तथास्तु म्हटले. त्या ठिकाणून अदृश्य झाले. वाणी नौकेकडे गेला. पाहिलं तर नौका पूर्वीप्रमाणे द्रव्यानं भरलेली होती. हे सर्व मला सत्यदेवाच्या कृपेने मिळालं. म्हणून त्यानं काय केलं, नौकेवर येता सांग देवाची पूजा केली, आपल्या घराकडे निघाला. जात असताना आपल्या पत्नीला निरोप देण्यासाठी त्याने एका दूताला पुढे पाठवलं. तो दूत वाण्याच्या घरी पोचला. त्यावेळी लीलावती आणि कलावती या दोघी जणी आपल्या घरामध्ये पूजा करत असताना दूतानं आनंद वार्ता सांगायला सुरुवात केली का पुष्कळ द्रव्य बांधव श्रीमान जावई यांच्यासह वाणी नगराच्या जवळ आलेले आहेत, त्यांच्या आगमनाची तयारी करा. आपल्या पतीला भेटण्यासाठी उत्सुक असल्यामुळं लीलावतीनं काय केलं, मुलीला सांगितलं की उरलेली पूजा आहे ती पूर्ण कर आणि स्वतः मात्र बंदराकडे निघून गेली. इकडे कलावतीनं काय केलं, देवाची पूजा पूर्ण झाली, आलेल्या सर्व लोकांना तीर्थप्रसाद दिला, परंतु तिला सुद्धा आपल्या पतीला भेटण्याची उत्सुकता असल्यामुळं घाई गडबडीमध्ये मात्र ती प्रसाद विसरली. भगवंतांनी काय केलं, ज्या नौकेमध्ये तिचा पती होता ती नौका पाण्यामध्ये अदृश्य केली. बंदरावरती आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही, त्यामुळे ती अत्यंत शोकाने विवळ होऊन रडत भूमीवरती पडली. बुडालेली नौका त्यामुळे दुःखी झालेली आपली कन्या पाहिल्यानंतर भयभीत अंतकरणाने साधुवाणी नावाड्यासह हा काय चमत्कार घडला असं म्हणून विचार करायला लागला. लीलावती आक्रोश करून आपल्या पतीला सांगू लागले की अहो, एवढ्या थोड्या अवधीमध्ये कलावतीचा पती कसा अदृश्य झाला, कोणत्या देवाची अवकृपा झाली हे मला समजत नाही. तेव्हा सत्यनारायण प्रभूंचं महात्म्य जाणण्यास कोण समर्थ आहे असं म्हणून तिनं आपल्या दुःखी असलेल्या मुलीला पोटाशी धरलं, रडायला लागले. कलावतीनं काय केलं, आपला पती नाहीसा झाला म्हणून पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा तिने निश्चय केला. धार्मिक आणि सज्जन असा तो साधुवाणी आपल्या कन्येसह आपल्या पत्नीचं अशा प्रकारचं चरित्र पाहिल्यानंतर त्याला अतिशोक झाला आणि अतिशोकाने संतप्त होऊन सांगू लागला की सत्यनारायण प्रभूंनी माझी नौका नाहीशी केली असेल, कारण त्यांच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. त्यानंतर त्यानं नौकेवरच्या सगळ्या लोकांना एकत्र बोलावून सांगितलं की जेव्हा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील तेव्हा मी देवाचं पूजन करेन. आकाशवाणी झाली की साधू, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आणि म्हणून तिचा पती अदृश्य झाला. जर का तुझी कन्या घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. ही आकाशवाणी कलावतीने ऐकली. धावत घरी गेली, आनंदाने प्रसाद भक्षण केला. पुन्हा बंदराकडे येऊन पाहते तर तिचा पती तिला प्राप्त झाला, आनंदी झाली. आपल्या वडिलांना सांगू लागले की आता लवकर घरी चला, उशीर करू नका. तेव्हा मुलगी आनंदी झालेल्या पाहिल्यानंतर साधुवाण्यानं पुन्हा एकदा नौकेवर येता सांग देवाची पूजा केली. त्यानंतर तो साधू आणि पुष्कळ द्रव्य बांधव श्रीमान जावई आपल्या कुटुंबाच्या समवेत आपल्या घराकडे परत गेला. आपल्या घराकडे परत जाऊन प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला, प्रत्येक महिन्याच्या संक्रांतीला ही पूजा करू लागला, पुष्कळ पुण्य प्राप्त केलं आणि शेवटी तो आनंद रूप मोक्षपदाला जाऊन पोहोचला, वैकुंठ लोकामध्ये जाऊन पोहोचला.
इथे श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां चतुर्थाध्याय गोडा पुंडलिक वरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की, सत्यनारायण भगवान की जय, श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः। पाचव्या अध्यायामध्ये सुताने सांगायला सुरुवात केली का अंगध्वज नावाचा राजा, प्रजेचं पालन करण्याविषयी तत्पर असणारा हा राजा, यानं काय केलं, यानं प्रसादाचा त्याग केला, त्यामुळे त्याला भयंकर दुःख प्राप्त झालं। ते असं एकदा हा राजा वन्य प्राण्यांची शिकार करून थकलेला होता, विश्रांती पाहिजे होती म्हणून वडाच्या झाडाखाली आला। त्या वडाच्या झाडाखाली एका बाजूला गवळ्याची मुलं देवाची पूजा करत होती, हे त्या राजानं पाहिलं, परंतु राजा त्या ठिकाणी गेला नाही। राजाच्या मनामध्ये विकल्प तयार झाला की गवळी लोक पूजा करतात, मी कसा काय बरं तिकडे जाऊ। राजा त्या ठिकाणी बसून राहिला। गवळी लोकांनी काय केलं, देवाची पूजा आटोपली, देवाला प्रसाद अर्पण केला। राजा श्रेष्ठ आहे, राजाला प्रसाद आणून दिला, मात्र राजानं तो ग्रहण केला नाही। विकल्प नंबर 2, राजाच्या मनामध्ये पुन्हा एक विकल्प तयार झाला की या लोकांनी केलेला प्रसाद आहे, मी तर राजा आहे, बरोबर। मग राजाने तो प्रसादही ग्रहण केला नाही, मात्र त्या गवळी लोकांनी तो प्रसाद भक्षण केला। गवळी लोक आनंदी झाले, ज्याने ज्याने प्रसाद भक्षण केला ते आनंदी झाले। राजानं प्रसादाचा त्याग केल्यामुळे भगवंताला चिंता लागली की याच्या बाजूला देवाची पूजा आहे, तो देवाच्या पेक्षा श्रेष्ठ स्वतःला मानत असेल, तो देवाला नमस्कार सुद्धा करत नाही, देवाचा प्रसाद ग्रहण करत नाही, म्हणजे याला काहीतरी आपण दाखवलं पाहिजे, याला या पूजेचं महत्त्व सांगितलं पाहिजे। त्यासाठी भगवंताने काय केलं तर त्याला निद्रा लावली, त्याला विश्रांती पाहिजे होती, त्याला चांगली निद्रा लावली। निद्रेमध्ये एक स्वप्न पाडलं, त्या स्वप्नामध्ये त्याला असं दाखवलं की माझा जो सेनापती आहे त्यानं माझ्या सगळ्या राज्यावरती आक्रमण केलेलं आहे आणि ते सगळं हिरावून घेतलेलं आहे, आता मी राजा राहिलो नाही। एवढं सगळं त्याला दुःख स्वप्नामध्ये दाखवलं आणि त्याला स्वप्नातून भगवंताने जागं केलं। तो विचार करू लागला की एवढ्या दुपारी मला एवढं वाईट स्वप्न का पडलेलं आहे, कारण मी आजपर्यंत कोणतीही चूक केलेली नाही। परंतु त्याच्या लक्षात आलं की मी माझ्या बाजूला जी देवाची पूजा होती त्या देवाच्या पूजेपर्यंत मी गेलो नाही, देवाला मी लांबून सुद्धा नमस्कार केला नाही, देवाचा प्रसाद माझ्यापर्यंत पोचला तोही मी ग्रहण केला नाही। आणि मग त्यानं काय केलं, ज्या ठिकाणी गोप बांधव बसले होते त्या ठिकाणी तो गेला, त्यांना सगळ्यांना आपल्या समवेत घेतलं, आपल्या समवेत घेऊन यथासांग देवाची पूजा केली। या पूजेचा प्रभाव असा झाला का हा अंगध्वज राजा धन पुत्र वगैरे ऐश्वर्याने युक्त झाला, या लोकांमध्ये सर्व काळ सुख भोगलं आणि शेवटी तो आनंद रूप मोक्षपदाला जाऊन पोहोचला, वैकुंठ लोकांमध्ये जाऊन पोहोचला, सत्यनारायण प्रभूंच्या लोकांमध्ये जाऊन पोहोचला। हा सर्व लाभ त्याला सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला, म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचं पूजन करावं। जो कोणी अतिदुर्लभ असं हे सत्यनारायणाचं व्रत करतो किंवा फल देणारी कथा भक्तिभावाने श्रवण करतो, त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धन धान्य आदी सर्व वस्तूंचा लाभ होतो। जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते, जो बंधनात पडला असेल तो बंधनमुक्त होतो, जो भयभीत झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो। इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लोकी भोगून शेवटी तो सत्यनारायणाच्या नगरात जातो। ऋषी हो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, ते हे सत्यनारायणाचे व्रत मी तुम्हाला सांगितले। विशेषत्वे करून कलियुगामध्ये ही सत्यनारायणाची पूजा फल देणारी अशी आहे। कलियुगामध्ये या देवाला कोणी काल म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, तर कोणी सत्यनारायण म्हणतात। अशा प्रकारे नाना रूपे धारण करून आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगामध्ये सत्यनारायण व्रत रूपी होईल। मुनिश्रेष्ठ हो, जो कोणीही सत्यनारायणाची कथा पठण करेल किंवा श्रवण करेल त्यांची सर्व पापे सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील। हे भगवंता, या कुटुंबामध्ये यथाशक्ती यथाभक्ती गणेश उत्सवाच्या समयी यांच्या सर्वांच्या इच्छेनुसार आपल्या या घरामध्ये स्थापन पूजन केलेलं आहे। यथाशक्ती यथाभक्ती मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने आपली पूजा केलेली आहे। ही पूजा करत असताना या कुटुंबातील लोकांच्याकडून ज्ञानता अज्ञानता काही चूक झाली असेल त्यांना क्षमा करा। त्याचबरोबर पूजा करत असताना यांच्या अनेक चुका होणार असतील तरीही त्यांना क्षमा करा, झालेल्या चुकीबद्दलही त्यांना क्षमा करा। त्याचबरोबर यांच्या घरापरिवारामध्ये सदा सर्वदा सुख शांती समृद्धी प्रदान करा, सर्वांना उत्तम आरोग्य प्रदान करा, सर्वांना भरपूर आयुष्य प्रदान करा। यांच्या विद्यार्थ्यांना त्यांना विद्या अध्ययनामध्ये यश लाभ जयी कीर्ती प्रदान करा। यांच्या सर्वांच्या नोकरी व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त होऊ द्या, नोकरी व्यवसायामध्ये यांना यश लाभ जयी कीर्ती प्राप्त होऊ द्या। त्याचबरोबर उत्तरोत्तर सर्वांची प्रगती होत राहू द्या। यांच्या मनामध्ये जेव्हा जेव्हा
ज्या ज्या इच्छा उत्पन्न होती त्या त्या शीघ्र परिपूर्ण होऊ द्या, अतिशीघ्र परिपूर्ण होऊ द्या. या ठिकाणी ही जी कन्या पूजेसाठी आपल्या पूजेसाठी बसलेली आहे, ही जी कन्या भक्तिभावाने आपली पूजन अर्चन करीत आहे, या कन्येला परदेशामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेण्याची हिची इच्छा आहे. तेव्हा हिची जी इच्छा आहे ती शीघ्र अतिशीघ्र परिपूर्ण करून घ्या. त्याचबरोबर मी ज्या ज्या ठिकाणी पूजा करायला जातो त्या त्या घरामध्ये सदा सर्वदा सुख शांती आणि समृद्धी प्रदान करा. त्या त्या लोकांचं कल्याण होऊ द्या. त्या त्या लोकांना ज्या ज्या गोष्टी हव्या असतील त्या त्या शीघ्र अतिशीघ्र परिपूर्ण करून द्या. त्याचबरोबर सर्वांना आपली पूजा करण्याची शक्ती द्या. सर्वांना सत्सद विवेक बुद्धी प्रदान करा. उत्तरोत्तर सर्वांचीच प्रगती होत राहू द्या. कळलं का? का करायची असते पूजा? का करायची असते सांगा बरं? मोक्ष प्राप्तीसाठी. हा, एक तर आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं. पुण्य प्राप्त झाल्यानंतर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. आपला धर्म आहे, आपल्या धर्माचं आपण रक्षण केलं पाहिजे. आपला धर्म आपण वाढवला पाहिजे. आपल्या धर्माची शिकवण आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. आमच्या विविध देवता आहेत, गणपती बाप्पा आहेत, बाळकृष्ण आहे, म्हणजे सत्यनारायण आहेत, देवी आहेत, सरस्वती आहे, अन्नपूर्णा आहे, महालक्ष्मी आहे, शिवजी आहेत. हे आमचे जेवढे काही देव आहेत हे आमच्या पुढच्या पिढीला ते सांगता आलं पाहिजे की अरे बाबा ही विष्णूची पूजा आहे, सत्यनारायणाची पूजा आहे, ही गणपती बाप्पाची पूजा आहे, शंकराची पूजा आहे. आणि या पूजा केल्यानंतर आपल्याला या पूजेतून हा फायदा होतो. हा फायदा होतो म्हणण्यापेक्षा काय फायदा होतो तर आम्हाला निरोगी आयुष्य लाभतं, भरपूर आयुष्य लाभतं. आमच्या मनामध्ये ज्या इच्छा असतात त्या शीघ्र परिपूर्ण होतात. त्याचबरोबर आम्हाला सर्वदा आनंद मिळत असतो. हे सगळं आम्हाला पुढच्या पिढीला सांगता आलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत जाऊन ते घेऊन जाता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या घरामध्ये पूजा करायला पाहिजे. आजच्या घडीला या ठिकाणी आमच्या धर्मामध्ये ही उणीव आहे की आमची लोक पूजापाठापासून थोडी परावृत्त व्हायला लागली. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की सर्व लोकांना एकतर मुळात नोकरी व्यवसायामुळे वेळ मिळत नाही, परंतु तो वेळ काढता आला पाहिजे आपल्याला. तो वेळ काढून तुम्ही जेव्हा ही गोष्ट कराल, तुम्हाला 24 तास देवाची पूजा करा असं कोणीही सांगत नाही. स्वतः देवही सांगतो की तुम्ही तुमचं कर्म करत राहा, पण कर्म करता करता माझं ध्यान करा, माझी पूजा करा. किंवा ही पूजा करत असताना याच्यामध्ये अजून एक वेगळा अर्थ आहे. आम्ही जे धन घेऊन येतो, आम्ही जो पैसा कमवतो, तो पैसा कोणत्या रूपाने तुमच्या घरामध्ये आलेला आहे तो पवित्र झाला पाहिजे. तो पवित्र कसा होतो तर तो पूजापाठ केल्याच्या नंतर पवित्र होतो. कारण ज्या ठिकाणी ज्या ज्या सामग्री वापरतात तिथे तिथे तुमचा पैसा जातो आणि तिथून तुम्हाला आशीर्वाद उरलेले सगळे पैसे. किमान आपण आपल्या धनातला 5वा हिस्सा म्हणजे 5% रक्कम आपण देवासाठी वर्षभरामध्ये खरेदी करून आणायला पाहिजे. देवाची पूजा करण्यासाठी ती घालवली पाहिजे. का? कारण उरलेले 95 रुपये हे आपल्याकडं दीर्घकाळ टिकत असतात. बरोबर? यासाठी आपण आपल्या घरामध्ये पूजा कराल. बरं, पूजा करण्याच्या पाठीमागचा अजून काय उद्देश आहे तर पूजा असल्यानंतर आम्ही आमच्या नातेवाईकांना एकत्र बोलावतो. त्यानंतर आपल्यामध्ये संभाषण होतं, एकमेकाची सुख दुःख आपल्याला वाटून घेता येतात किंवा एकमेकाला आपण सांगू शकतो. बरोबर? त्या निमित्तानं आपण एकत्र येतो. यासाठी आपण पूजा करावी. बरोबर? पूजा केल्यानंतर अजून काय होणार आहे तर तुमच्या मनामध्ये जो संकल्प असतो तो पूर्ण होतो. फक्त मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही भक्तियुक्त अंतकरणाने ते करायला पाहिजे. नाहीतर काय होतं, आम्ही इकडे पूजेला बसलो असतो, लोकांचं लक्ष असतं बाहेर. असं करता कामा नाही. पूजा करत असताना अगदी 1 तास, 1.5 तासाची, 2 तासाची जी पूजा असते तिथे यजमानांचं लक्ष त्या पूजेवरती असणं गरजेचं आहे. बरोबर?